700 रुपयांसाठी मित्राची हत्या, खडवली प्रकरणाचा उलगडा. खडवली हत्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असून मित्रानेच अवघ्या 700 रुपयांसाठी हत्या केल्याचं समोर आलं आहे. आरोपीला अटक करण्यात आली. विशेष म्हणजे पोलिसांच्या श्वान पथकाच्या मदतीने या गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश आले. 3 दिवसांपूर्वी खडवली नदी परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. सुरुवातीला मृताची ओळख पटत नव्हती. या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता. टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे, पोलीस अधिकारी नितीन मुदगुण, महेश कदम तसेच ठाणे LCBचे अधिकारी भाऊसाहेब गायकवाड आणि जयवंत वारे यांच्या पथकाने तपास हाती घेतला. तपासादरम्यान श्वान पथकाला घटनास्थळी फिरवण्यात आले. श्वानाने पोलिसांना थेट खडवली रेल्वे स्थानकांपर्यंत मार्ग दाखवला. त्यानंतर पोलिसांनी खडवली ते मुंबईपर्यंत सुमारे 300 CCTV फुटेज तपासले. या तपासातून पोलिसांना आरोपीच्या संपर्कातील एक व्यक्ती सापडली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मृताची ओळख राजेश प्रभुलकर अशी पटली असून आरोपी योगेश कदम असल्याचं समोर आले. दोघांही एकमेकांचे मित्र असून केटरिंगचे काम करत होते. पोलीस तपासात उघड झाले आरोपी योगेश कदम आणि राजेश प्रभुलकर हे खडवली नदी परिसरात पोहण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी पार्टी केली. दरम्यान योगेशला संशय आला की त्याच्या पैशांपैकी सुमारे 700 रुपये राजेशने चोरले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. वादाच्या भरात योगेश कदम यांनी दगडाने ठेचून राजेश प्रभुलकर याची हत्या केली आणि घटनास्थळावरून फरार झाला. दरम्यान आरोपी योगेश कदम हा राजेश प्रभुलकर याच्या हत्येनंतर मुंबईतील NM जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरीच्या प्रकरणातही वॉन्टेड होता. योगेश कदम याच्यावर आणखीन एक गंभीर गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली. टिटवाळा पोलिसांनी त्याला अटक करून पुढील तपास सुरू केलेला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून किरकोळ कारणावरून झालेल्या या हत्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.